एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे संत तुकाराम महाराजांचं वचन आहे. आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलं आहे. ही ओवी बघायला गेलं तर मोठे, पण आपण त्याला पर्यायी शब्द वापरतो, तो म्हणजे सावड. तर आज आपल्याला करायची होती पांडुनानाची आवनी. तर रोप उपटायचं राहिलं होतं, मग ते सगळे रोप उपटीत होते. आता पाणी पिऊन भात आवनी करायला सुरुवात करायची होती. तर ह्या नानी बघा मिश्री लावून घेतात, पाणी प्यायचं सोडून ह्या मिश्री लावतात. तुमच्याकडे पण असे मिश्री लावणारं कोणी व्यक्ती आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय केली भात लावायला सुरुवात. तर पांडुनाना होते काठीवर, कारण त्यानं एक पाय नाही. त्या नानांकडून एकच गोष्ट शिकायला भेटते, मेहनत शरीराच्या ताकदीवर चालत नाही, तर ती मनाच्या जिद्दीवर टिकते. ज्याचं मन कणखर आहे त्याला कोणतंही अपंगत्व थांबवू शकत नाही. काय इकडच्या बाजूला दुसरे नाणं होते, मध्ये सगळी भात लावणारी माणसं होती. दुपारपर्यंत एवढं भिडवलं आणि दुपारी सगळे बसले जेवायला. तुम्ही किती पण 5 स्टार हॉटेलला जा, पण जी मजा असं बांधावर बसून जेवण्यात आहे ना, ती मजा कुठल्याही 5 स्टार हॉटेलला नाही. आणि तिथं आलं होतं एक माकड. ते एकटंच होतं, त्याच्या सोबतीला कोणीच नव्हतं. आणि जेवण झाल्यानंतर जी सुरुवात केली ती वावर संपेपर्यंत सुट्टीच नाही. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.